ज्या नेत्याला तुम्ही काल रात्रीपर्यंत टीव्हीवर ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे मांडताना पाहत होता, ज्या नेत्यावर वरळीत आदित्य ठाकरेंची पूर्ण जबाबदारी होती, तोच नेता दुसऱ्या दिवशी दुपारी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गाडीतून उतरतो आणि अवघ्या काही तासात थेट विधान परिषदेचा उपसभापती बनून खुर्चीवर जाऊन बसतो। ऑपरेशन टायगरच्या धक्क्यातून उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष अजून सावरलाही नव्हता, तोच एकनाथ शिंदेंनी मंगळवारी दुपारी मुंबईच्या राजकारणात असा काही भूकंप घडवला, ज्याची कुणकुण शेवटच्या मिनिटांपर्यंत महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याला लागली नाही। जेव्हा विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी थेट सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला, तेव्हा सुरुवातीला अनेकांना वाटलं की हा एखादा अफवा किंवा मॉफ केलेला फोटो आहे। पण थोड्याच वेळात जेव्हा त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि ते बिनविरोध उपसभापती झाले, तेव्हा मात्र महाविकास आघाडीच्या पायाखालची जमीन सरकली। हा धक्का ठाकरेंसाठी केवळ एक आमदार फुटण्यापुरता मर्यादित नाही, तर हा थेट मुंबईच्या वरळीच्या किल्ल्याला आणि आदित्य ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाला बसवलेला सर्वात मोठा सुरुंग आहे। एका बाजूला उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्याच हक्काच्या मुंबईत एकनाथ शिंदेंनी हा इतका मोठा गेम कसा केला आणि सचिन अहिर यांचं शिंदे सेनेत जाणं हे मुंबईच्या राजकारणाला कसं उलथवून टाकणारं ठरणार आहे। 2022 मध्ये पडलेली पहिली मोठी फूट आणि आता जून 2026 मध्ये लागोपाठ बसलेला दुसरा मोठा धक्का, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून ते अगदी आजच्या ऑपरेशन टायगर आणि सचिन अहिर यांच्या बंडांपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत नक्की काय घडत गेलं आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचं राजकीय वर्चस्व कसं बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढत गेलं, आज आपण या संपूर्ण राजकीय नाट्याचा इनसाइड गेम समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ केवळ पक्षांतराचा नाही, तर 1966 पासून सुरू झालेल्या शिवसेनेच्या 5 मोठ्या फुटीचा आणि आजच्या बदललेल्या समीकरणांचा एक ऐतिहासिक आढावा घेणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी।